संस्था वाडी खळगाव आजच्या कार्यक्रमात स्वयं भगवान बाबा उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमामध्ये स्वयं परमपूज्य महान जगी बाबा जोगदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बर्गे साहेब उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सेवक मंडळी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। आजच्या त्यागाच्या हवनामध्ये बाहेरगावून आलेले सेवक मंडळी व गावातील सेवक मंडळी उपस्थित आहेत व बालगोपाल मंडळी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। सांगण्याचं तात्पर्य असं आहे, मला 4 महिने 23 दिवस मार्गात येऊन झालेले आहेत। मी माझ्या इथे 36 कोटी देवांगण असूनही मला मार्ग स्वीकारावा लागला, दुःखद आहे। पण मी दीड 2 तास ओल्या पडतोडीनं आम्ही पूर्ण परिवार पूजा करत होतो, एवढं समाधान झालेलं नाही। ते या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये माननीय बर्गे साहेबांच्या माध्यमातून मी परमात्मा एक घेतला। या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये मला एवढं म्हणजे आनंद होत आहे की जो शब्द दिला काकाजींनी तो शब्द पूर्ण होऊन राहिला आहे। मी जेव्हा मार्गामध्ये गेलो 3 जानेवारी 2026 ला, तेव्हा माझ्या घरी 4:30 ते 5 वाजताच्या दरम्यानमध्ये पूर्ण घर साफसफाई करण्यासाठी कोंड्यावरून, भावळवरून, पवनीवरून, वाईवरून जे सेवक आले होते, त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे माझ्या इथे, त्यांचा मी अनुभव सांगतो। माझ्या घरी जवळपास अर्धा पाऊण ट्रॅक्टर पूर्ण भगवंताच्या सेवेचे पॉम्पलेट, कॅटलॉग, मूर्त्या, सिरीजा सगळं त्यांनी जवळपास 4 घंटे जमा केलं, ते विसर्जन केलं आणि मी आपल्या शेतामध्ये त्यांना 5-6 जणांना सेवकांना नेलं। मी माझ्या हाताने एक विहीर खोदली 2015-14 ला, 14-15 ला। त्या विहिरीमध्ये मी एक रीतिरिवाजाप्रमाणे पूजा केली होती। तिथे एक गुलबी काढली होती आणि एक गोठा ठेवला होता। त्या गोठ्याला आम्ही वेळोवेळी मी पूजा करत होतो, बांधेव म्हणून मानलं होतो त्याला। तो बांधेव मी उचलला आणि विसर्जन करण्याकरता मला सांगितलं रामनाथ भाऊनी आणि बाकीच्यांनी, तो विसर्जन करण्याकरता मी 2 व्हीलरवर मांडणार होतो, तर त्यांनी म्हणाले की माझी गाडीत जाऊन राहिले तिकडे पवनीकडे, तर मीच घेऊन जातो। योगायोग असे आले की माझ्याकडे ऑनलाईन मध्ये मूर्ती आल्या आहेत आमच्या घरी। माझ्या आजोबाच्या अंगामध्ये सिद्धी होती, जसा समोर हात केला तसा जे पाहिजे ते देत होते भगवंताच्या आशीर्वादाने। ते त्यांना मंदिर बघायचे होते। मी माझ्या शेतातून 7 किलोमीटरचे अंतर कापून सीना टिपी मार्गे कपडल्याला नेलं त्यांना। मी समोर गाडी घेऊन जात होतो, ते मागे येत होते। एक छोटासा दगड बघा की लाकूड बघा, त्या दगडावर त्यांची गाडी गेली आणि एक माणूस बांधीमध्ये त्यांची गाडी गेली। मी कोणावर फोन करत होतो, 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, ते येतो म्हणत होते, पण भगवंत त्यांच्या मागे असल्यामुळे गाडी पलटी झाली नाही आणि त्यांना कोणतीही इजा झाली नाही। माझ्या घरी शिवरात्रीच्या दिवशी माझ्या आजोबांनी सिद्धी प्राप्त करून सिद्धी म्हणजे अंगामध्ये सिद्धी असल्यानंतर शिवरात्रीच्या दिवशी शंकरजीची मूर्ती आली आहे ऑटोमॅटिक। राम जन्माच्या दिवशी रामनवमीची मूर्ती आली आहे, राम लक्ष्मण सीता। आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलबाईची मूर्ती आली आहे। नवरात्रामध्ये आदिशक्ती साक्षात जागृत आहे, तिथे मूर्ती घडवणार आहे। नागपंचमीच्या दिवशी शेषनागाची मूर्ती आली आहे, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशजीची मूर्ती आली आहे। एवढा अखंड पावन तीर्थ असून मला मार्गात येण्याची वेळ माझ्या कुटुंबापुढे आली। माझी प्रगती वारंवार त्या कुटुंबाला मानवत नव्हती। मी कमी वयामध्ये व्यवहारात लागलो। वयाच्या 14व्या-15व्या वर्षीपासून मी नागर वगैरे करत होतो। माझे बाबा एकुलते म्हणजे 5 भावाचा कुटुंब असताना माझ्या बाबा बरोबर माझे काका छत्री बोलत नव्हते, वाईट नजरेने पाहत होते। मी कमी वयात 10वी झाल्याच्या नंतर बिलकुल लहानच दिसत होतो, तरी ती 2 माणसं मी जेव्हा 10वी नापास झालो तेव्हा 2 माणसं घेऊन मी शेती करायला लागलो आणि चांगल्या पद्धतीने शेती करायला लागलो। लोकांच्या आग्रहास्तव मी
नातेवाईकाच्या आग्रहास्त एक मला सावत्र भाऊ आहे पहिल्या आईचा. माझ्या वडिलाला 3 म्हणजे पत्नी झाली, 2 मरण पावल्या 6 महिन्यात आणि एक म्हणजे अपत्य होऊन राहिली आहे 1 वर्ष राहूची. आणि माझी आई तिसरी. लोक म्हणत होते की तू एवढी मेहनत करते तर पार्टेशन करून टाक. माझ्या वडिलांकडे सगळ्यात म्हणजे 5 भावांमधून माझ्या वडिलांना कोरडं एका कुंड्याने डोंगरावर पाणी तर एका कुंड्याने 4ही मोठं पाणी राहत नव्हतं. अशा शेत्या दिल्या उत्साह. त्या शेत्या मी 2 वर्षात पूर्ण कंप्लीट करू त्याच्यापेक्षा चांगलं पीक घ्यायला लागलो होतो. माझ्या वडिलांकडे एक माणूस राहत होता तर मी 2 माणसं ठेवून मी पहाटे 4 वाजता वगैरे दुखत होतो. आणि जेव्हा मी अर्ध्या रात्री उठी तेव्हा मी अगरबत्ती लावल्याशिवाय त्या मंदिरातून बाहेर निघत नव्हतो. अशाही परिस्थितीमधून मी त्या भगवंताला जवळपास 17-18 वर्ष निष्काम सेवा केली. तरी माझ्या पदरामध्ये काहीच नाही, फक्त दवाखाना आणि देवधर्म आणि वैद्वानी हेच पडलं. शेवटी 2017ला 2005ला 6ला माझे पार्टेशन झाले आणि मी माझ्या भावाने माझी म्हणजे उलटाची शेती घेऊन गेले. मला कोरडवाहू शेती दिली. 2 दिवस 3 दिवस मी रडत म्हणजे कमी म्हणजे जेवण सोडून रडत होतो. तेव्हा माझ्या मावशीने आणि काकांनी मला मुख्यमंत्री निको देशपांडे कंपनीत नेलं. तेव्हा मी माझ्या हाताखाली ठेकेदारी करून मी 200-250 पोरं माझ्या हाताखाली राहत होते. मी अहोरात्र तिथे मी 36 घंटे झोपत नव्हतो. काकाजीने इथून पैसे पुरवून ठेकेदारी चालवली. काकाजीचा पूर्ण सही सलामत झाला, घरदार झाला, बिल्डिंग झाली, बँक बॅलन्स झाला. आणि मला अशा अवस्थेत फेकलं का 47,000ची फक्त एलएनजी गाडी आली. माझं लग्न जुळलं. माझ्या वडिलांची मानसिकता होती म्हणजे तुझ्या सासू सासऱ्याकडून म्हणजे हुंडी घ्यावं म्हणून. पण माझ्या काकाजीनं चिक्कू हार बनवतो म्हणून 3 तोडे माझ्या सासऱ्याला न विचारता मागितलं. आणि चिक्कू हार तर का चिक्कू सुद्धा भेटला नाही. लग्नाच्या 3 दिवसाच्या अगोदर मी 1-1.5 तोड्याचं सोनं माझ्या घरवालीले व्याजानं किंवा उशिरे पैसे मागून बनवलं. या पद्धतीनं मला यूज करून माझ्या काकाजीने फेकून दिलं. त्याच्यानंतर मी माझी शेती करून अजून शेती जोमानं गेलो. 5 वर्ष 6 वर्ष त्याच्या बुटीमुलीला राहिलो. 6 वर्षामध्ये एवढी प्रगती केली का 20-25-30 लाखाचा बँक बॅलन्स वाढवून ढिशीच्या परिसरामध्ये जेवढे मी डॅम गड्डे विहिरी आहेत तेवढ्या 2 मशीनी खोकल्या मशीनी त्यावेळेस मी चालवत होतो किरियाना. तरी 1 रुपया कोणाचा खाल्ला नाही आणि कोणाचा घेतला नाही. उलट 4.5 ते 5 लाख रुपये अजूनही कोरोनापासून माझे लोकांकडे आहे. तरी एक शब्द बोललो नाही मी. हर वर्षी मी त्या मशीनवाल्याचे 50,000 1-1 लाख रुपये वापस करत आहोत. माझ्या कुटुंबातल्या लोकांना म्हणजे माझी प्रगती आवडली नाही किंवा आजूबाजूच्या लोकांना नातेवाईकांना माझी प्रगती आवडली नाही. 2017 पासून 2 वर्ष मी माझ्या देशीमधले एवढे बी व्यापारी होते तेवढे म्हणजे त्यांना माल द्यायला कोणी तयार होते. त्यांनी 50-50, 60-60 करोड रुपये लोकांचे खाल्ले होते. मला एका धनगर समाजाच्या माणसानं 15,000 रुपये देऊन मी काटा आणि शिडी खरेदी केली आणि धंदा चालू केला. 2 वर्षामध्ये कमीत कमी 10 ते 15 करोड रुपयाचा धंदा केलो. जेव्हा माझी तब्येत बिघडली तेव्हा डॉक्टरकडे गेलो. मी दवाखान्यात 4 दिवस औषधी दिली मला. त्याच्यानंतर परत मुंबईला पाठवलं. 8 जानेवारी मला 1800 रुपयाची दवाई दिली. माझी सोनोग्राफी केली. त्याच्या व्यवहार केला. त्याच्यामध्ये मला 11चा स्कोर दाखवला होता. 11चा स्कोर म्हणजे माझ्यासाठी नथिंग होता. मी मेहनती पोरगा, लहानपणापासून कष्ट करणारा आणि मी चालत जात होतो, चालत येत होतो, सगळ्या गोष्टींवर बरोबर होतो. घरी आल्याच्या नंतर 10 मिनिटात डॉक्टरचा फोन आला. विश्वाच्या गुणवंता म्हणतो तू एकटाच एक आहे म्हणजे मेलाच का म्हणून तिच्या आई वडील खडीवर पडतील म्हणजे 3 लाख रुपये आज चेंजर मध्ये भरून टाकून म्हणजे सेटलमेंट करून 10 दिवसात घरी जाते. त्यांना घाबरवणं चालू केलं. 15-20 मिनिटात अजून फोन केला. 3 लाखात घाल होऊन ते म्हणून 6 लाख द्यावा ते म्हणते. 6 लाख अजून अर्ध्या तासात फोन केला. त्याचे फोन घेत होतो, त्याच्यासोबत बोलत होतो. त्याच्यानंतर माझा पुतण्या एक नागपूरमधून कोरोनामधून 21चा का 22चा स्कोर घेऊन वापस आलेला होता. तिथे त्या डॉक्टरला फोन केला आणि त्या डॉक्टरने 2.25 लाखात किती कोटी हुंडा दिला. भाऊ म्हणतो हे 2.25 लाख घे आणि मला
चौथ्या दिवशी घरी आलो कोरोनामधून वापस, तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं, बापू तू शेतीच कर म्हणे, 18 एकर शेती आहे आणि 35 ते 40 एकर मी ठेक्याला करत होतो त्यावेळेस, आताही त्याच पद्धतीची ठेक्याची शेती आहे माझ्याकडे. 22 वर्ष झाले ठेक्यानं शेती आहे. ठेका सुटायच्या पहिले 5 वर्षाच्या पहिले 2 वर्षाच्या पहिले अजून वावरवाले येते, अग्रीमेंट करून देतात नाही, ऑटोमॅटिक पैसे घेऊन जातात. लोक 10,000 रुपये एकर करायला तयार आहे, पण मला 300 रुपये पासून 5,000 10,000 रुपयापर्यंत अजूनही शेती माझ्या हातामध्ये 40 एकर ठेके. मी आजपर्यंत कोणत्याच म्हणजे मला आठवत नाही का मी कोणाचं वाईट केलं असेल किंवा कोणाचं काही झालं असेल, अशी सोच नाही. आजपर्यंत माझ्या कमी वयात 42-43व्या वर्षामध्ये 25 ते 30 लग्न जोडून दिल्या, कमीत कमी 10 ते 15 जणांचे लग्न मी आपल्या स्वखर्चाने केले, कुणाच्या माहिती केल्या, कुणाच्या तिरल्या केल्या. पण शेवटी माझ्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा माझ्या मागे कोणी धावायला तयार नाही. बहिणीले पैसे मागितले, मी शेती करण्यासाठी पैसे नव्हते, तिला आपल्या अकाउंट मधले पैसे दिले. पैसे द्यायला गेलो तेव्हा व्याजाचे पैसे म्हणून तिने गटातले पैसे म्हणून व्याज घेतलं. याच्यानंतर सुरळीत व्यवहार चालू होता, पण 2 वर्ष झाले मी एक 7 लाखाचा 6,000 स्क्वेअर फूट प्लॉट घेतला आणि तिथं असं वाटलं म्हणजे का अलेशान बंगल्यामध्ये लोक राहते, तर आपणही कुठंतरी आजपर्यंत संडाचं म्हणजे फक्त घर आहे माझ्या इथं स्लॅबचं, पण माझं घर 3च आणि 4च आहे. आपली इच्छा होती का आपणही एवढी मेहनत करतो आलेशान बंगल्यामध्ये राहावा. जेव्हा मी घराचं काम चालू केलं 2017 मध्ये, तेव्हा एका जणांना सांगितलं गुणवंतामध्ये एवढा प्लॉट आहे, तू ये ना म्हणजे लॉन सारखं काहीतरी बनव किंवा मंगल कार्यालय बनव. तेव्हा ते घराचं काम थांबवशील आणि समोरचा प्लॉट घ्यायला गेलो, नाही झालं. ते 2 वर्ष झाले मी घराचं काम चालू केलं. 47 स्क्वेअर फूट बांधकाम आहे. असं वाटत होतं की माझ्या हातामध्ये मला 50 लाखाची फसल होते, 20 लाख रुपये तरी खर्च करीन तरी 30 लाख रुपये म्हणजे शिल्लक राहते. या हिशोबाने मी वाटचाल ठेवत होतो, समोरची सोच ठेवू. पण माझे उलटे पाय डोळ्यात पडले आणि हे कुटुंबातले किंवा नातेवाईकांचे पडले किंवा घराजवळच्यानेच पडले असं मला वाटते. आणि हे गोष्ट 100% खरी आहे. जिथं जिथं जात होतो तिथं प्रत्येक जणाचे नाव म्हणजे समोर येत होते. मला पहिलं एक अपत्य झालं, मुलगी झाली सीधा. माझ्या मोठ्या भावाला 3 मुली आहेत, माझ्या बहिणीला एक मुलगी आहे, काही विषय नाही आहे. पण माझ्या वडिलांना वारंवार गावातले लोक नातेवाईक म्हणत होते की तुझं जर हरामाचं जर असाल तर तुझ्या पुराने पोरगीच होईल. म्हणजे शेवटी हरामाचं धन हरामातच जाईल, पण भगवंताची नजर होती आणि आमची मेहनत होती. त्या हिशोबाने मी जवळपास 12 महिने सासूरवाडीले सासऱ्याचा दरवाजा खुलला नाही सांगल्याप्रमाणे. आणि मला दुसरा मुलगा झाला, भंडाऱ्याला नेला. मुलगा पोटामध्ये मरण पावला. तिथं डॉक्टर बावनकुळे का काहीतरी असं डॉक्टर होतं. तेव्हा सीझरचं म्हणजे इंजेक्शन दिलं माझ्या घरवालीला आणि बाहेर निघला, तुमचं पत्नीचं म्हणजे सीझर होऊ शकत नाही म्हणते. एक तर बाळाला धोका होईल म्हणते, नाही तर मग तिला होईल म्हणते. तिला नागपूरला घेतला. त्या डॉक्टरचे पाय धरून मी जवळपास 5 मिनिट रडलो. तू आकडा सांग खाऊ म्हणतो, तुझी जेवढी मानसिकता असेल तेवढं चेक देतो, आकडा सांग. तो नाही ऐकला. सासऱ्याला घेऊन शिना बाहेर गेलो. सासऱ्याला म्हटलं की काही खरं नाही वाटून राहिलं. माझ्या सासऱ्याला एकच सांगितलं का जे होईल जावई म्हणे ते होईल. तेव्हा नागपूरला नेला. 2 दिवस सीझर, 1.5 दिवस सीझर झाला नाही. 3.5 किलोचं बाळ माझ्या म्हणजे घरवालीच्या पोटातून बाहेर काढलं आणि सुखरूप तिला बचावलं मेडिकल मध्ये. त्याच्यानंतर असंख्य तेव्हा फिरलो मी का माझी एकच सोच होती का मला मुलगाच पाहिजे. मुलगा जर नाही झाला तर मी जुन्या पद्धतीचा विचारधारी माणूस आहो. मुलगा जर नाही झाला तर मी दुसरी बायको करीन म्हणतो, माझ्या इष्टशील वारसार पाहिजे. हे गोष्ट पूर्ण नातेवाईकाला माहित होती आणि मी त्या पद्धतीने वाटचाल केली. असा एकही देव भिशीच्या परिसराचा किंवा भिशीच्या बाजूचा गोवाबाजी एकही राहिला नाही का मी फिरलो नाही बाबा. शेवटी मला मुलगा झाला. मुलगा झाल्यावर खूप चांगलं समाधान झालं. 29 घराने मी पंढरपूर, शनिदेव, शिकापूर 8 दिवस 9 दिवस मी तीर्थ घुमवून आणलो आणि तिथून पासून माझी पडतीची बाजू म्हणजे हळूहळू सुरुवात झाली. लोकांनी जलन झाली हा म्हणजे एवढ्या लोकांनी एवढा संपर्क कसा चालला. त्याच्यानंतर माझे वडील 2022 मध्ये मरण पावले आणि त्याच वर्षी मागच्या वर्षी 2025 मध्ये माझी आई मरण पावली.
आई गेल्याच्या नंतर माझ्या मुलीची तब्येत वारंवार बिघडत होती, त्याच्या अगोदरही बिघडत होती, पण तेवढी बिघडत नव्हती. माझ्या मुलीला मी वावरात गेलो किंवा माझी पत्नी आल्याच्या नंतर घरी कोणी नसताना मी महाराष्ट्राच्या एका चौदावीच्या कार्यक्रमात माझ्या वावरवाला परंपरा होता, तो कार्यक्रम अटेंड करत होतो. तेव्हा 1 तास अंगणामध्ये पडून राहिली आणि 1 तासामध्ये कोणीच गेली नाही. तेव्हा मला माझ्या मुलीला फोन केला, पप्पा मी पडून होतो आणि बेडवर गेलो आहे. मी माझ्या ड्रायव्हरच्या पुढाला फोन करून सांगितलं मी याच्या पहिले दवाखान्यात गेला. दवाखान्यात दिवशी ना पूर्ण स्टेटमेंट केला, नागपूर उमरेड, पण एकही अशी म्हणजे स्टेटमेंट मध्ये फट नव्हता. एवढं 100 हॉस्पिटल मध्ये 100 डॉक्टर मध्ये प्रॉब्लेमच नाही तर औषधी कोणती देऊ म्हणत होती. त्याच्यानंतर घरी आलो, माझी तब्येत बिघडली का तिची दुरुस्त व्हायची, तिची बिघडली का माझी बिघडायची. असं करता करता शेवटी माझ्या मुलीने म्हणली की पप्पा म्हणे एवढी औषधी देताना एवढे बिघडवता म्हणजे तुम्हाला गोड्या दिवशीनं मारून टाका. मी म्हणलो 18 एकर शेती माझ्याकडे, खूप सुखानं जीवन जगत, मानसिक त्रास होता, खूप सुखानं जीवन जगत, आपल्या घरी झगडा भांडण नावाची वस्तू नव्हती आजपर्यंत. वडील 30-35 दिवस पडले, पहाटेले 6च्या बाहेर आमच्या देशीमध्ये ह्या करता सकाळी 6 वाजता मधून येते. जर वावरातून जर येतो म्हणलं हे करतो म्हणलं तर शक्यच नाही. ही माझ्या वडिलाला एकही दिवस बघा रांगोळी बघत नाही, म्हणजे याने ठेवलं नाही. सकाळी पहाटे पहिले वडिलाच्या आंघोळ करून येत होतो, नंतर मी माझी करत होतो आणि नंतर भगवंताची पूजा करून आम्ही वावराला जात होतो. अशाही प्रकारे मी एवढी सेवा करून मला काहीच नाही भेटलं. तेव्हा मी म्हणालो 18 एकर शेती आहे, 50 एकर हे शेती आहे. माझी मुलगी किंवा मला जर काही झालं तर हे एवढं म्हणजे कोणासाठी करायचं. मी माझ्या घरवालीचे मामाजी आहे गांजेगाव भाई, त्यांना फोन केला, तुम्ही म्हणजे 1 दिवसासाठी दिशीला या. माझ्या सासऱ्याला फोन केला, मार्गदर्शकाला बोलवतो. ओम परमात्मा आणि गुरु आहे उमेदचे, माहित नाही त्याचं नाव काय आहे. त्यांना फोन केला, ते म्हणत होते मला 2 दिवस वेळ नाही आहे. 2 दिवस विचार करून शिन्या तुकाराम काकाजीनं जे स्पष्ट काकाजी बद्दल आहे ते मार्गदर्शन केलं. मी काकाजीने बोलून मला फक्त 5 मिनिटासाठी काकाजीची भेट करू द्या. रात्रीचे 10 वाजता 1 तारखेला काकाजीच्या घरी गेलो. काकाजी जवळ 10 मिनिट बसल्याच्या नंतर काकाजीने मी न विचारता फक्त गुराला विचारतो, बापू भगवंताचे म्हणजे परमात्मा घ्यायचा का नाही. काकाजी मध्ये त्याला नको विचारू, तू सांगतो. काकाजी म्हणून माझ्या मुलाच्या अंगात मी जिथे जिथे जात होतो तिथे तिथे माझ्या मुलाच्या अंगात दिव्य शक्ती आहे म्हणून सांगत होते. पाटणला गेलो, एक वेळा आमच्या डोंगराला गेलो. माझं सोडून देत पहिले महापुराकडे पाहिजे, तुझ्या घरी काही करायची गरज नाही म्हणे, तुझ्याच घरी हे नाही. माझ्या मुलाचा जो शब्द होता, माझा इच्छू जर म्हणजे इच्छू जर चावला तर 2-2 दिवस पण इच्छू उतरत नाही. पण जेव्हा इच्छू म्हणजे चावला होता वावरात, तेव्हा मी घरून वावरातून फोन केला. मी घरी याच्या पहिलेच माझ्या मुलांना तीर्थ करून ठेवलं होतं, तो अजिबात माझा इच्छू चालला नाही. माझी आई सकाळी मी बोलून गेलो, गुणवंता म्हणते तुझ्या पोरामध्ये त्रास देते म्हणते, हा मला महाराज धावते म्हणते. त्याने शिवा देऊन तिला घरी वावरात गेलो. वावरातून फोन आला घरून, डॉक्टरचा फोन आला घरून, फोन आला का इथला वालचा म्हणजे आपले माईचा स्त्राव थांबला, इथला ब्रह्मपुरीला नागपूरला न्यावं लागते. घरी आल्याबरोबर कोणाला त्या धनराज रामदेवचे नावाचे एक व्यक्ती आहे, त्याने सांगितलं माई आजी 1 तासात मरते म्हणली. 1 तास 1 मिनिट नाही झाला तर 1 तासामध्ये माझी आई मरण पावली. त्याच्यामुळे आम्ही खूप म्हणजे काकाजीकडे गेलो किंवा कोणत्या मार्गदर्शकाकडे गेलो तर विचार करत होतो का महापुराचं जे अंगातलं आहे, माझं जीवन संपलं आहे. 42-43 वर्षाची वय झाली आहे, 50 वर्ष झाले तर रिटायरमेंट होणे आहे आपल्या जीवनामध्ये. असं समजून शिने महापुराकडे पाहून शिने मी हा मार्ग स्वीकारलो. मार्ग स्वीकारल्याच्या नंतर मी जेव्हा मार्गात गेलो त्याच्या अगोदर एक 1600 रुपयाची कोंबडी घेतलो होतो. बेड्डाची कोंबडी मरण पावली. 62,000च्या 5 टेबुलवरून शेळ्या आणल्या मोठ्या मोठ्या, तिच्यापासून सुरुवात झाल्या. 6 शेळ्या मेल्याच्या नंतर 7व्या शेळीवर नंबर होता. त्या दिवशी मी दीक्षा घेतली आपल्या घोरणामधून आणि आपल्या मार्गामध्ये आलो. काकाजी सांगितलं माझ्या घरी माहीत आहे काकाजी म्हणजे शेळी म्हणून आहे, घाबरू नको म्हणते. 7 दिवसाचे कार्य दिले. माझ्या घरी 7 मोटारी आहे. हर वावरात मोटारी, हर वावरात इंजिन 5 इंजिन आहे, 300 पाईप आहेत. माणसं म्हणजे जिकडं पाहिलं तिकडं जे टायमावर काम व्हायचं तेच करत होतो. तर 3 दिवसात 3 मोटारी चढल्या नवीनवाल्या. काकाजी म्हणजे प्रत्येक गोष्टीने मी वारंवार फोन करत होतो. सेवक लोकांना फोन करत होतो. सेवक सगळे समाधानकारक उत्तर देत होते, पण
काकाजी एक शब्द म्हणत होते का काकाजीला फोन करून विचारा. काकाजीने फोन करणं म्हणजे भगवंताला फोन करणे आहे. जेव्हा 3 मोटारी चढल्या आणि 7 दिवसामध्ये 3 मोटारी चढल्या, त्याच्यानंतर काकाजी जे काही सांगितलं त्याच्यात आम्ही समाधानी राहिलो. नंतर 11चे कार्य दिले. माझ्या वावरामध्ये चणा होता, 22 एकर मध्ये चणा होता. कमीत कमी 15 एकर मध्ये उगवलेला चणा झाला. चणा खूप आला. दरवर्षी तसंच होत होतं. काकाजीने एक फवारणी केलो. फवारणीने मिळाला. दुसरी फवारणी 46,000ची औषधी आणून ठेवली होती, मारली नाही. आणि काकाजीने फोन केलो. काकाजीने सांगितलं 42चं कीर्तन बनव म्हणे आणि पाय न पडता शिंपण कर म्हणे आणि गोमित्राला शिंपण कर म्हणे. त्या दिवशी मला मी शिंपण केलं. एकही फवारणी केली नाही. पराठी उपडल्याच्या नंतर एकरी 7 क्विंटलचा आवरेज दिला. त्याच्यातूनच खूप मला समाधान झाला. जवळपास 400 क्विंटल मला यावर्षी कापूस झाला. पण माझी पोटं गेली का गेलं पता लागणार नाही. 7.25 लाखाचे जे चले झाले ते फक्त माझ्या डोळ्यात दिसले. जिथं मी अहोरात्र मेहनत करून 25 पोते 30 पोते गहू पिकवले नाही. काकाजीनं चरण स्पर्श केले पाय घेऊन. तिथं मला 70 क्विंटल गहू झाले. यात मला खूप आनंद आहे. हे मला 17 वर्षाच्या 20 वर्षाच्या मेहनतीमध्ये घडलं नाही, ते मला 4 महिने 23 दिवसामध्ये घडलेलं आहे. मला समाधान एवढ्या गोष्टीचं आहे की 42 दिवसाच्या कार्यामध्ये मला 3250 एमजीच्या गोळ्या 3 टाइम खाण्यात होत्या. डॉक्टरने सांगितलं की ह्या गोळ्या जर आराम जर नाही झाला तर 3 टाइम तुला इन्शुरन्सला घ्यावा लागेल. मी खूप विचार केला. एकही पॉलिसी नाही, एकही बँक अकाउंट नव्हतं. 2.25 लाखाच्या मागच्या वर्षी पॉलिसी काढल्या वेळेवर. मी म्हणलं माझ्या जीवाला कमी जास्त जर झाला तर माझी मुलं फळीवर पडतील. 18 एकर शेती जाऊची नाही, शेती काही माझ्या मुलाच्या कामी येणार नाही. 2.25 लाखाच्या किती पॉलिशा काढल्या आणि त्या पॉलिशा पडल्या. एवढा आनंद आहे की ते 17 ते 20 वर्षामध्ये जे घडलं नाही ते 4.5 महिन्यामध्ये घडलं. 3250 एमजीच्या गोळ्यांवर बाम बिक्स 4ही जीव आम्ही पद्धतशीर आनंदित आणि सुखमय जीवन जगत आहोत. 4 महिने झाले. 42 दिवसाचे कार्य घेतले. कार्यामध्ये खूप अडचणी आल्या. माझा मुलगा थोडासा इल्लाला नसण्यासारखा होता. पहिले कोणाला लिचुके घेत होते, कोणाला जाऊन कमराई बिघडत होता, कोणाला काही. आता खूप शांत झाला. हा शाळेत गेला. आम्ही पहिले म्हणजे पूजा करत होतो. एकदम माझ्याकडे 72च्या बाटला लागत होत्या घरी. 5-5, 6-6 72 शिकल्याशिवाय पाण्यामध्ये पूर्ण आम्हाला समाधान वाटत होतं खूप खुशबू आल्याशिवाय. त्या हिशोबानं माझ्या मुलानं गोमित्र शिकलं भगवंताच्या रांगोळीवर आणि पूजा सकाळची विनंती केली आणि तो शाळेत गेला. आम्ही कामाला गेलो. 2 वाजल्याच्या नंतर एक गोंधीर आला. आम्हाला माहित नव्हतं. जेव्हा 4 वाजता प्रार्थनेला गेलो घरामध्ये, तेव्हा त्या उत्तरांना पूर्ण रांगोळी मिटवून फक्त प्लेटा ठेवल्या होत्या. आम्ही 14 जण विचार करत होतो का तुमच्या हाताला कोणती करती नाही. एकामेकाला विचारत होतो. विचारत असताना काकाजीने फोन केला. काकाजी म्हणे होते म्हणे माफी मागून घेऊन रांगोळी काढून प्रार्थना. नंतर हा पट्टा म्हणाले बसला का पप्पा मी गोमित्र शिकलो. लगेच फोन केला काकाजीने. काकाजी ठीक आहे. दुसऱ्या दिवशी रामनवमी होती. रामनवमीमध्ये ढोल ताशे वाजत राहिले. एका घराला ढोल फुटला असा. हा 12:30 वाजता शाळेतून आला आणि तो ढोलचा कापड घेऊन आला घरी. कापड घरामागे नेऊन ठेवला आणि याला जेवण धावण केलं आणि हा घरामागे वाजवत बसला. दुसऱ्याही दिवशी उंडीर आला आणि उंडीर तसाच करत होता. आम्ही घरात गेलो तर आमच्या मागे धावत नव्हता ना हा घरात गेला का याच्याच मागे उंडीर राहिला. भगवंताची लीला समजून त्या काकाजीने फोन केला. उंदीर काढून फेकला. तेव्हापासून आमच्या म्हणजे गद्या झाल्या असतील पण आम्ही तुरंतमध्ये एकामेकाला विचारून माफी मागून जे काही समोरचे कार्य आहे ते करत राहतो. समाधान एवढंच आहे या मार्गामध्ये. 36 कोटी देवांगणाची सेवा करण्यापेक्षा एकच देव निवडणं केव्हाही चांगलं आहे. निवडा, पण BA MA डॉक्टरच्या हाताने मरण्यापेक्षा MBBS MD डॉक्टर सर्जनच्या हाताने मरणं केव्हाही चांगलं आहे. हे मनामध्ये घेऊन शिरा. माननीय गिरीधरजी बर्गे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी वचनबद्ध झालो आणि आयुष्यभर माझ्या वंश परंपरेले हाच मार्ग लाभत राहो अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो.
आणि इथेच थांबतो. नमस्कार. आपण सर्वांनी मिळून जयघोष करूया. रुद्र अवतार भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुगदेव जी की जय. परमात्मा एक. रुद्र अवतार भगवान बाबा हनुमान जीला नमस्कार. महान त्यागी बाबा जुगदेव जीला नमस्कार. बाबा हनुमान जी नमस्कार. बाबा हनुमान जी नमस्कार. बाबा हनुमान जी नमस्कार. तुझा मार्गदर्शन भवानी साहेबांनी केलं.